विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भागाकार या घटकावरील काही उदाहरणं पाहणार आहोत। इथे आपण पहिलं उदाहरण घेतलेलं आहे 16/5। त्यानंतर आता इथे आपण भागाकार करून पाहूया। हे जे 5 असतात याला भाजक म्हणतात आणि ह्या 16ला भाज्य म्हणतात। इथे आपण भागाकार करताना 16च्या आधी येणारी संख्या आणि 5च्या पाड्यामध्ये असणारी संख्या पाहणार आहोत। जर आपण तिथं पाहिलं तर 5च्या पाड्यामध्ये 5 त्रिक 15 येतात। हे जे वरती 3 आलेले आहेत याला भागाकार म्हणतात येणाऱ्या उत्तराला वरती। आता इथे पहा 6 मधून 5 गेले 1 उरतात, 1 मधून 1 गेला 0। हे जे 1 आहे याला बाकी असे म्हणतात। आता आपण हे पण उदाहरण पाहून घेऊया। इथे पहा आता आपण जर केलं तर 4 सख 24। इथे जी बाकी येते 7 मधून 4 गेले 3 आणि 2 मधून 2 गेले 0। इथे बाकी 3 आलेली आहे। त्याचप्रमाणे ह्या उदाहरण जर तुम्ही सोडून पाहिलं तर इथे सुद्धा बाकी आपल्याला 3 भेटते। आता इथे पहा 18/9 आहे। इथे मी मांडून ठेवलेलं आहे। हे 9 असतात याला विभाजक म्हणतात आणि ह्या 18ला विभाज्य म्हणतात। आता इथे जर आपण हा भागाकार पाहिला तर 9 या संख्येने 18 या संख्येला निशेष असा भाग जातो। 9 एक 9, 9 दुने 18। हे आपण मांडून घेतले। 8 मधून 8 गेले 0, 1 मधून 1 गेला 0। हे जे 0 आहेत यालाच आपण बाकी असे म्हणतो। आता ह्या दोनही उदाहरणावरून हे जे सोडवलेले आहे आणि खालचं जर तुम्ही पाहिलं तर याच्यामधून मला एकच नियम तुम्हाला सांगायचा आहे की ज्यावेळेस भागाकारामध्ये बाकी उरते त्यावेळेस भाजक आणि भाज्य असे म्हणायचे आणि ज्यावेळेस त्या संख्येला निशेष असा भाग जातो म्हणजेच बाकी 0 उरते त्यावेळेस विभाजक आणि विभाज्य हे शब्द आपण वापरायचे असतात।